नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये. आज आपण छानपैकी मॅकरोनी बनवणार आहोत. खरं तर ही माझ्यासाठी आणि माझ्या छोट्याशा 3 वर्षाच्या मुलासाठी बनवली आहे मी. त्यामुळे थोडीशी कमी तिखट बनलेली आहे. तुम्हाला स्पायसेस आवडत असेल तर तुम्ही जास्त वाढवू शकता. आता त्यासाठी मी सगळ्यात अगोदर इथे 2 टमाटे घेतलेले आहेत. अराउंड 1 कप जर तुम्हाला मॅकरोनी बनवायची असेल तर त्यासाठी 2 टमाटे आणि 1 कांदा तुम्ही वापरू शकता. हवं तर 2-3 लसूण पाकळ्या पण टाकू शकता. पण मला फारसे आवडत नाही म्हणून मी इथे फक्त कांदा आणि टमाटेच वापरलेले आहेत. आता इथे मी दुसऱ्या गॅसवर एक पातेलं ठेवते आहे, ज्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि तेल टाकून ते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे जी आपली कढई आहे, ज्या कढईमध्ये आपण टमाटे वाफवायला ठेवलेले आहेत, ते एकदम मेल्ट झाले तरी चालतात, म्हणजे एकदम मॅश करण्यासारखे, किंवा मला थोडेसे कमी मॅश केलेले आवडतात बिकॉज त्याचा जो एक बाईट येतो तो छान लागतो म्हणून. त्यामुळे मी फक्त इथे वरचं जी साल आहे ती निघून जाण्या इतकंच त्याला स्टीम केलेलं आहे. आता हे छानपैकी आपण इथे काढून घेऊया, म्हणजे कसं खाताना साल मध्ये मध्ये लागणार नाही तर मग ते चिकटलं जाते. आता याला छानपैकी आपण मॅश करून घेऊया. कांदा मी अगोदरच बारीक चिरूनच घातला होता, फार मोठा घातला नव्हता, कारण टमाटर मॅश करायला सोपं जातं, पण त्या ठिकाणी कांदा थोडासा अवघड जातो, त्यामुळे बारीक चिरून घातलं तर ते सोपं ठरतं. आता याला छानपैकी आपण मॅश करून घेऊया. आता मी याला फार पण मॅश नाही केले, थोडंसं जसं मी तुम्हाला म्हटलं की बाईट येण्यापुरतं मी याला मॅश करते आहे, आणि मी स्टीम पण त्याला त्याच पद्धतीने केलं होतं. आता यामध्ये आपण थोडंसं टोमॅटो केचप घालणार आहोत, कारण कसं आहे ना, टोमॅटो केचपमध्ये ऑलरेडी त्याचे पण काही स्पायसेस असतात जे एक छान टेस्ट देतात, म्हणून मी ते वापरलेलं आहे ते. त्यानंतर मी ते थोडीशी मलाई असलेलं दूध घातलेलं आहे, ऑलमोस्ट क्रीम पण म्हणता येईल, क्रीम आणि दूध छानपैकी फेटून घेतलं होतं मी, ते यामध्ये वापरलेलं आहे. आता या ठिकाणी जर तुम्हाला तिखट किंवा जसं आपण म्हणतो की इंडियन स्पायसेस घालायचे असेल, हळद, जिरेपूड, धनेपूड, तिखट वगैरे, तुम्ही ते पण ॲड करू शकता. आता इथे मी 1 कप मॅकरोनी घेतली, जसं मी तुम्हाला प्रमाण अगोदर सांगितलं होतं. आता याला आपल्याला छानपैकी उकळून घ्यायचं आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, फ्लेवर्स तुम्ही तुमच्या पद्धतीने स्पायसेस कमी जास्त करू शकता. मॅकरोनी उकळताना इथे छान म्हणजे काप पडेल किंवा तुटेल एवढी इथपर्यंत आपल्याला त्याला बॉईल करून घ्यायचं आहे. पण मी ते थोडंसं जास्त केलं, ओव्हरकुक केली आहे, कारण कसं माझं बाळ खातं आणि त्याला फार त्रास होऊ नये, डायजेस्ट व्हावं म्हणून मी तसं ठेवलेलं होतं. आता इथे छानपैकी आपलं रेडी आहे. आता यामध्ये आपल्याला स्पायसेस ॲड करायचे. तर मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे, थोडीशी साखर घातलेली आहे. त्यानंतर इथे जो आपण मॅगी मसाला म्हणतो तो ॲड केला. तर जसं मी तुम्हाला अगोदरच म्हटलं, हवं तर तुम्ही तिखट वगैरे त्या पण मसाले वापरू शकता, पण मी ते फक्त मॅगी मसाला ॲड करते, कारण त्याचा तेवढा तिखटपणा नसतो. त्यानंतर मी इथे ऑरेगॅनो आणि हर्ब्स पण वापरते आहे, थोडेसे चिली फ्लेक्स टाकते आहे, जेणेकरून एक छान एक टेस्ट येईल. फार तिखट पण नाही लागणार, पण एक छान नॉर्मल एक माइल्ड स्पाइस छान लागतात. त्यानंतर आपण जी बॉईल केलेली मॅकरोनी आहे ती आपल्याला इथे घालायची आहे. आता तुम्हाला वाटेल की इथे जे सॉस आहे तो थोडासा कमी पडतो आहे, तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी जास्त टमाटेसुद्धा वापरू शकता, जेणेकरून थोडंसं जास्त एक्स्ट्रा सॉस तयार होईल, पण हे परफेक्ट प्रमाण आहे. आता याला परत एकदा 1-2 मिनिट स्टीम करून घेऊया. रेडी आहे आपली मॅकरोनी. पाहू शकता तुम्ही, एकदम छान कलर उतरलेला आहे आणि एकदम सुगंध सुटलेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा.